नमस्कार. श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आता बाप्पासाठी आपण आज बनवणार आहोत तळणीचे मोदक. हे मोदक बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत आणि अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही हे आरामात बनवू शकता. यासाठी तयारी करायची आहे. सुरुवातीला पीठ मळून घ्यायचे आणि हो, पिठामध्ये मीठ नाही घालायचे कारण नैवेद्यामध्ये आपण मीठ वापरत नाही. तूप घालायचे. 2 चमचे तूप घातलं मी. तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं पिठाऐवजी या ठिकाणी मैदाही वापरू शकता किंवा मग अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ वापरू शकता. 1 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप पाणी इनफ आहे, कारण आपल्याला पीठ पुरीला जसं मळतो ना आपण घट्ट पीठ तसं मळायचे. चपातीसारखं पीठ आपल्याला आज नको आहे. ठीक आहे. पीठ मळून ते तेल लावून भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. 10 ते 15 मिनिट पीठ भिजतंय तोवर आपण सारण बनवून घेणार आहोत, जे आपण मोदकांमध्ये भरणार आहे. यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तुपामुळे याला अतिशय सुंदर चव येते. तुपामध्ये सुरुवातीला 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे. खसखस थोडीशी परतली की मग यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे. पण मी डेसिकेटेड कोकोनट नाही वापरला आहे. मी घरीच सुक्या नारळाची साल काढून मिक्सरला बारीक करून घेतले, कारण डेसिकेटेड कोकोनटमध्ये ऑइलीपणा जरा कमी असतो. खोबरं थोडंसं कलर बदलेपर्यंत परतवून घेतलं की मग त्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे मी. गूळ तुम्हाला हवं तर तुम्ही पावडर वापरू शकता किंवा मग अगदी ढेप जरी तुम्ही कापून घेतली तरीही चालेल, पण मी पावडर वापरली आहे जेणेकरून जास्त चिकट होणार नाही सारण आपलं. नंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि आठवणीने जायफळही किसून घाला. अतिशय सुंदर अशी चव येते आपल्या मोदकांना. यानंतर आपलं सारण होईपर्यंत पीठही छान भिजले. आता आपण मोदक करून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली एक चपाती बनवून त्याचे मोदक करू शकता किंवा मग पुरी करताना आपण जसे छोटे छोटे गोळे करतो तसे गोळे करून ते लाटून मग त्याचीही आपण मोदक बनवून घेऊ शकतो. मी दोन्हीही बनवलेत, छोटे आणि मोठे, कारण नैवेद्यासाठी मोठा आणि घरामध्ये शेतामध्ये ठेवण्यासाठी वगैरे छोटे छोटे मोदक बनवले होते मी. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही मोदक आरामात बनवून घेऊ शकता. पिठाला लाटण्यासाठी तुम्ही अगदी पिठी लावू शकता किंवा तेलातही लाटले तरीही चालेल. मी पीठ वापरले. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही आरामात वापरू शकता. पीठ मळताना आपण जे तूप घातलं होतं त्यामुळं आपले मोदक अतिशय सुंदर खुसखुशीत असे होतात. त्यामुळं सारण थोडंसं जास्त भरायचं आहे. आपण जे मोदक खायला बनवणार आहोत किंवा नैवेद्यासाठी बनवणार आहोत यामध्ये सारण थोडंसं जास्त भरायचं आहे आणि त्यानंतर मग ते तळायला घ्यायचे आहेत. मी मोठे मोठे मोदक 2-3च तुम्हाला दाखवलेले आहेत, पण छोटे मोदक मी भरपूर दाखवले. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे किंवा अगदी मोठेही बनवून घेऊ शकता. मोदक तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम नको आहे. आपण गुलाबजाम बनवताना जसं तेल गरम करतो आणि त्यानंतर गॅस मध्यम ठेवतो, सेम त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी गॅस हवा आहे किंवा तेल आपल्याला त्या प्रतीचं गरम हवं आहे. मग तेल मध्यम आचेवरच गरम करायचे आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मोदक फुटणार नाहीत आणि ते अतिशय सुंदर आणि खमंग असे तयार होतील. मोदक तळत असताना ते लगेचच तेलामध्ये उलटे होऊन जातात. म्हणून आपण काय करायचे, झाऱ्याने किंवा चमच्याने तेल कंटिन्युअसली मोदकांवर सोडत राहायचे किंवा मोदक कंटिन्युअसली हलवत राहायचे, जेणेकरून ते संपूर्ण सगळ्या बाजूने अतिशय छान, सुंदर आणि खरपूस असे तयार होतील. थोडासा रंग बदलला की आपण हे काढून घ्यायचेत आणि त्यानंतर गरम नाही, थंड झाल्यानंतर सर्व करायचेत. बरं, आता स्टोअर करण्यासाठी एका डब्यामध्ये तुम्ही खाली टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्यावर हे मोदक काढून घ्यायचेत आणि हे मोदक तुम्ही अगदी 4 ते 5 दिवस आरामात खाऊ शकता. पण एवढे दिवस हे काही राहणार नाही आहेत, कारण आपल्याकडे सर्वांनाच मोदक भरपूर आवडतात. बरं, आता मी मोठा मोदक जे बनवले होते तेही तेलात सोडलेत, तेही अगदी पटकनच उलटे होऊन जातात. म्हणून मग यावर कंटिन्युअसली तूप, तेल ज्यामध्ये तुम्ही तळणार असाल ते कंटिन्युअसली सोडत राहायचे, जेणेकरून ते सर्व बाजूने अतिशय छान असे तळले जातील. मोदक आवडले असतील तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.